बहुप्रतीक्षित शिवडी न्हावा अटल सेतूचं काम पूर्ण झालंय। 12 जानेवारीला पंतप्रधान मोदींच्या हस्ते सागरी सेतूचं लोकार्पण होणार आहे। शिवडी न्हावा सागरी सेतूवर हलक्या वाहनांना 500 रुपये टोल आकारण्यात आलाय। अवजड वाहनांसाठी 2500 ते 3000 पर्यंतचा टोल भरावा लागू शकतो। टोल दरासंदर्भात एमएमआरडीएचा राज्य सरकारकडे प्रस्ताव आहे आणि आज राज्य मंत्रिमंडळाची जी महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे त्या बैठकीमध्ये या टोल दरवाढी संदर्भात किंवा या टोल संदर्भात निर्णय होऊ शकतो। आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी, पाहूयात। राज्य सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेला शिवडी न्हावा अटल सेतू महामार्गाचं काम हे आता पूर्ण झालेलं आहे आणि पुढच्या काही दिवसांमध्ये तो महामार्ग वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे। मात्र हा महामार्ग वाहतुकीसाठी खुला केला जाणार असल्याची चर्चा समोर आलेली असताना आता या महामार्गावरती टोल किती भरावा लागेल हा एक प्रश्न जो आहे तो वाहन चालकांना पडलेला आहे आणि त्यासाठीच आता एमएमआरडीएने एक प्रस्ताव तयार केलाय। ज्या प्रस्तावावरती आजच्या मंत्रिमंडळामध्ये चर्चा होऊ शकते आणि त्यानंतर टोलच्या दरावरती शिक्कामोर्तब केला जाऊ शकतो। जी छोटी वाहनं आहेत, हलकी वाहनं आहेत, त्यांना या अटल सेतू महामार्गावरती 500 रुपये टोल जो आहे तो भरावा लागू शकतो। मात्र बस आणि छोट्या मिनी बस ज्या आहेत त्याला जवळपास 600 रुपये आणि त्यानंतर मध्यम वाहनं जी आहेत त्यांना 1500 रुपयांचा टोल हा 1600 रुपयांचा टोल जो आहे 1500 ते 1600 दरम्यान तो आकारला जाऊ शकतो। अशा पद्धतीचा प्रस्ताव जो आहे तो एमएमआरडीने तयार केलेला आहे। मात्र अवजड वाहनं आणि अवजड वाहनांना प्रत्येकी 2500 ते 3000 रुपये टोल जो आहे तो या महामार्गावरती भरावा लागू शकतो। अशा पद्धतीचा जो काही प्रस्ताव आहे तो एमएमआरडीने तयार केलेला आहे। आजच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये चर्चा झाल्यानंतर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश रहाटे सोबत कृष्णा सोनारोडकर, TV9 मराठी।